तर काय सांगाल आता निकाल समोर आल्याच्या नंतर असं चित्र दिसतंय की तुमचं पार्ट देखील जड भरलेलं आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीला कुठेतरी आता फळ मिळालं असं म्हणते. मी पहिले सांगितलं की शिवसेनेने गेल्या 3.5 वर्षामध्ये जनतेमध्ये जे काम केलेलं आहे आणि त्यात सर्वात महत्वाचा रोल जो एकनाथ शिंदे साहेबांचा होता. एक नेता पूर्ण महाराष्ट्रभर रोजच्या 6 ते 8 सभा घ्यायच्या. हे निवडणूक कार्यकर्त्याची होती, कार्यकर्त्यासाठी होती आणि म्हणून त्यांच्यासाठी त्यांना पाठबळ देण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने फिरले ते जर पाहिलं तर हा विजयाचं सगळं श्रेय त्यांना जात. प्रत्येक कार्यकर्त्याला सांभाळणं आणि आपण केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं, लाडकी बहीण योजना असो की अनेक योजना असो, या सक्षमपणे राबवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. म्हणून आम्ही दावा कधी 1 नंबरवर केलाच नव्हता. आम्ही महाराष्ट्रामध्ये 2 नंबरवर राहू हे आम्ही पहिल्यापासून सांगत आलेलो. परंतु जर स्ट्राईक रेट पाहिला तरी आमचा सर्वात चांगला स्ट्राईक रेट आमचा आहे. अख्खी महाविकास आघाडी मिळून सुद्धा जेवढ्या जागा मिळाल्या नाही त्यापेक्षाही पुढे एकनाथ शिंदे साहेब राहिलेत. आम्ही आमच्या सर्व शिवसैनिकांतर्फे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. असा पायाला भिंगरी लावून फिरणारा नेता आज आम्हाला मिळाला, त्याचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे. म्हणून आता गावखेड्यापर्यंत प्रचार, गावखेड्यापर्यंत विकास या माध्यमातून निश्चित होईल आणि याचा फायदा निश्चित आम्हाला या महानगरपालिकेमध्ये आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये होईल. असं जरी असलं तरी भाजप राज्यातला मोठा भाऊ ठरलाय. नाही, मोठा भाऊ ठरणार ना. त्यांच्या जागा त्यांनी जास्त लढवल्या होत्या आणि त्याच्यामुळे त्यांच्या संख्या ज्या दिसत आहेत आपल्याला त्या संख्या सुद्धा वाढलेल्या आहेत आणि ते आम्ही नाकारलेलं नाही. ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचं सुद्धा पक्षाने काम केलं त्यांना सुद्धा आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही जर का जास्त जागा लढवल्या असेल तुमचं पण आला असतं. आता अचानक आम्हाला एवढ्या सर्व निवडणुका लढवणं, मॅनेजमेंट करणं कदाचित आमच्याकडून काही राहिले असतील. युती होणार नाही होणार, ऐन वेळेला तुम्ही पाहिलं या महाराष्ट्रामध्ये शिवसेना वर्सेस भाजप असं बहुतेक ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्याचाही परिणाम या निवडणुकीवर झाला. जर प्लॅनिंग करून जर ही निवडणूक लढवली असती तर निश्चितच आणखी मोठं यश आमच्या पदरात पडलं असतं. उद्धव ठाकरे गटाची या निवडणुकीची अवस्था बघून तुम्हाला काय त्याच्यावर काय तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, ते कर्माचे भोग आहे. ते उभाटाच्या कोणत्याही नेत्यांनी कधी महाराष्ट्रभर कुठे सभा सुद्धा घेतल्या नाही ना बैठका घेतल्या. कार्यकर्त्यांनी त्याच्या ताकदीवर लढावं असं जे त्यांचं आव्हान होतं, त्या ताकदीच्यामुळं कार्यकर्ता त्यांचा खचलेला होता. त्याला ना कोणतीही मदत मिळाली ना त्याच्या प्रचारामध्ये कोणी सहभागी झाला. म्हणून स्वतःच्या बलबुत्यावर निवडणूक त्यांनी लढवली आणि त्याचा परिणाम असा झाला की सगळ्या ठिकाणी त्याचा पराभव दिसलेला आहे. आता जी काही बातमी आली की एक जण तो उभाटाकडून निवडून आला आणि दुसऱ्या क्षणाला आता दुसऱ्या पक्षात चालला. हे जे काही वातावरण झालेलं आहे तर सर्वजण आता उभाटामध्ये कंटाळलेले आहेत. उभाटा आता पूर्ण खाली व्हायला सुरुवात होईल. पण चंद्रकांत खैरे म्हणताय की हा पैशाचा विजय, हा जनतेचा विजय नाही. हे बघा, आता लोकशाहीमध्ये एकदा विजय झाला ना, पैशामुळे झाला, ईव्हीएम मशीनमुळे झाला, त्यांच्या प्रचारामुळे झाला, लाडक्या बहीणमुळे झाला, विजय हा विजय असतो. त्या विजयाला तुम्ही कोणत्याही पैशाचं याचं त्याचं कारण दाखवून तुमच्या पराभवाचं रूपांतर विजयात होणार नाही. म्हणून जो जनतेने तुम्हाला न्याय दिलेला आहे, जनतेने जो कौल दिला आहे तो तुम्हाला मान्यच करावा लागेल. जिल्ह्यातली परिस्थिती जर बघितली तर जिल्ह्यातला मोठा भाऊ तुम्ही ठरलाय. जिल्ह्यामध्ये आम्ही मोठे भाऊ ठरलो हे सत्य आहे. आमचे 2 नगराध्यक्ष आहेत आणि ज्या ठिकाणी आम्हाला स्वतःला खात्री नव्हती त्या सीट ह्या काँग्रेसकडे गेलेल्या आपल्याला दिसत आहेत. म्हणून आम्ही ही निवडणुकीमध्ये आम्ही समाधानी आहोत. तुमच्या त्या ठिकाणी तुमचे आमदार आहेत त्या ठिकाणच्या नगराध्यक्ष तुमच्याकडे आले नाही, तुमचा पराभव झालाय, त्याची काय कारण वाटतंय नेमकी? काही ठिकाणी असं की भाजप शिवसेना विरुद्ध लढली त्यामुळे विरोधकांना फायदा झालाय, तर असाच परिणाम महायुतीचा जो काही मनपा निवडणुकीवर होऊ शकतो. हे बघा, वैजापूरच्या निवडणुकीमध्ये आमचे बोलणारे तिथे आमदार होते, त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेले आहे, सर्व केलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी ऐन वेळेचं जे समीकरण यांनी राबवलं त्या समीकरणाचा परिणाम त्या निवडणुकीवर झालेला आहे.
सर्व लोकांना विश्वास होता की वैजापूर सुद्धा आमच्या हातात राहील, परंतु घडी घडी पक्ष बदलणारा कॅन्डिडेट त्या ठिकाणी आला होता. कधी काळी भाजप, कधी काळी उभाटा, कधी काळी पुन्हा भाजप, हे सगळे गणित, राजकीय गणित मांडायला किंवा त्यांनी जे केले त्याच्यामुळे तिकड चाललेलं आहे. कन्नडचा उमेदवार, त्या ठिकाणचं असलेलं प्राबल्य कोणत्या समाजाचं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणून त्याचाही राष्ट्रवादी वर्सेस उभाटा वर्सेस शिवसेना हे सगळं समीकरणांचा फटका भाजप याचा फटका कन्नडला बसला आणि तिथं काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. म्हणून हे समीकरण जे काही चेंज झाले त्याच्यामुळं हा 2 ठिकाणी आम्हाला मत लॉस झाला हे आम्ही मान्य करतो. राज्यात असो की जिल्ह्यात असो, ज्या ठिकाणी जे मोठा भाऊ ठरलाय कोणी, तर त्याचा परिणाम आता जे काही येऊ घातलेल्या निवडणुका आहेत त्याच्या जागा वाटपामध्ये होऊ शकतो का? आता राज्यात जर भाजप मोठा भाऊ आहे तर त्यांच्या जागा जास्त डिमांड होतील आणि जिल्ह्यात तुमच्या जागा असं नाहीये. नगरपालिकेची निवडणूक वेगळ्या आहेत. लोकसभेची वेगळी असते, विधानसभेची वेगळी असते, नगरपालिकेची वेगळी, महानगरपालिकेची वेगळी. तुम्ही ह्याला जॉईंट करू नका, एकमेकांमध्ये मिक्स करू नका. आता किती जागा लढवल्या त्याच्यावर जर कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की काही एवढा मोठा फरक कुणाचाच नाही. आणि एक की जर आपण इथे लढलो असतो तर आणखीन जागा वाढल्या असतात, हे तेवढं सत्य आहे. परंतु याच्यापासून आम्ही धडा घेतला पाहिजे. येणाऱ्या सर्व निवडणुका महायुतीमध्ये लढल्या पाहिजे आणि कोणताही एकमेकांमध्ये खटके उडणार नाही याची काळजी सुद्धा घेतली पाहिजे. संजय राऊत म्हणतात की राज्याच्या विधानसभेमध्ये आणि जे आकडे वाटले होते तेच आकडे या वेळेस तुम्ही वाटले, म्हणजे आकडे पण तेच आणि ईव्हीएम पण तेच, त्यामुळे तुम्ही जिंकले. हे महाशय फिरायला प्रचाराला कुठे गेले ते विचारा नाही ना. अहो तुम्हाला काय, तुम्ही समजता काय मतदारांना? मतदार हा तुमचा नोकर नाहीये. मतदारांनी जे काही मतदान केलेलं आहे ते त्याच्या मर्जीनुसार केलेलं आहे. आता त्यांचा जो कल सेम राहिलेला आहे याचा अर्थ आता तुम्हाला त्यांनी नाकारलेलं आहे आणि माहितीला स्वीकारलेलं आहे. हाच परिणाम तुम्हाला पाहायला मिळतो. पैशांची गारपीट झाली असं देखील आरोप संजय राऊत यांनी म्हणजे तुम्ही पैसे खूप वाटलेत. एकनाथ शिंदेकडे 2 खाती मिळाली, पैसे पण खूप मिळाले होते. त्यानंतर हा पैसा वाटण्यात आला, त्यामध्ये एका डोक्यावर 5,000 ते 30,000 रुपये वाटण्याचा आरोपही राऊतही करतायत, खैरे करतायत. निवडणुकीमध्ये काय घडलं काय नाही घडलं त्याची चर्चा करून तुमचा पराभव तुम्ही मान्य करणार नाहीत का? पराभव हा पराभव असतो, लढाई कशी जिंकली याला महत्व असतं. तुम्ही काही केलं नाही असं तुम्हाला म्हणायचं का? आपण कमी पडलो किंवा आपण कमजोर आहोत हे मान्य करा आणि लोकशाहीने दिलेला निकाल हा आपल्या सर्वांनी मान्य केला पाहिजे, तो स्वीकारला पाहिजे. मराठवाड्यात भाजप 1 नंबरचा पक्ष आणि तुमची सेना जी आहे ती दुसऱ्या नंबरचा पक्ष झालेली आहे आणि जे महाविकास आघाडी आहे त्यांना दोन आकडा देखील गाठता आलेला नाही. मी पहिल्यांदाच सांगितलं की महाराष्ट्रामध्ये ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप हा 1 नंबरचा पक्ष राहणार आहे. कारण त्यांनी लढवलेल्या जागा, त्यांचे असलेले नेटवर्क, आमचं 3.5 वर्षाचं असलेलं नेटवर्क, यामध्ये थोडा फरक हा निश्चितच आहे. परंतु पहिल्यांदा आम्ही नगरपालिका लढवल्या आणि सर्वात जास्त जागा जे काही मातबर होते त्यांच्यापेक्षाही जास्त जागा 2 नंबरचा पक्ष आज महाराष्ट्रात आमचा ठरलेला आहे. त्याचा आम्हाला आनंद आहे. 52 पैकी 39 महायुतीला मिळालेल्या आहे, फक्त 8 जागा महाविकास आघाडीला, तिन्ही पक्ष मिळाले. याचा अर्थ आता त्यांनी आता राजकारण आता सोडावं का काय अशा चिंतेत ते आता आहेत. इतका कमी जागा मिळणं, इतकी नामुष्की होऊन सुद्धा गिरे भी तो टांग ऊपर असं पुन्हा ते म्हणतील. आणि म्हणून आता विधानसभेला झालेला पराभव, 100 जागा लढून 20 जागा जिंकतात. आता एवढ्या जागा लढून त्यांच्या हातामध्ये इतकी कमी संख्या येते. म्हणून आता त्यांनी राजकारणामध्ये ज्यांच्याशी युती केली होती त्यांच्याशीच बसून आता त्यांना रडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.